50-100ची कुठली नोट आली तर मी त्या मुलांना देते. आणि त्यांचं म्हणजे कधी कधी ते पोंगेवाले पण त्यांचे वडील असतात, फाटलेले वगैरे कपडे असतात. असे 1-2 वेळेचे अनुभव असे आले की ते नाही म्हणतात, पण मला त्यांचं ते पाहवत नाही. तर मी अशा वेळी त्या मुलांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करते. एवढंच नाही तर मी ग्रामपंचायतला असताना बऱ्याच नवीन नवीन लोकांशी संपर्कामध्ये आली, मोठ्या लोकांच्याही संपर्कात आली. तर माझ्यासोबत असणारे जे काही माझे कर्मचारी वर्ग होता, काही नगरसेवक वर्ग होता. आता गावात छोटंसं 2,500 ते 3,000 लोक वस्तीचं, त्याच्यामुळं जेणेकरून सर्वसामान्य परिस्थितीतले लोक होते. एक आमचा नगरसेवक असा होता की बीएड झालं होतं पण पैसे भरले नाही म्हणून त्याचे डॉक्युमेंट्स इथे अडलेले होते. आणि तलाठ्यासोबत तो कोण असतो रे आपला कोतवाल असतो. हा, आणि कोतवालसाठी जी ऍड त्याला आलेली होती, त्याने फॉर्म वगैरे भरला आणि जायचं होतं. आता त्यांनी 10,000 पहिले कॉलेजचे भरून त्याला डॉक्युमेंट्स आणायचे होते. त्याच्याशिवाय त्याला म्हणते मॅडम माझं एक काम करेल का? मी म्हटलं काय? तर मला 10,000ची गरज होती. मी म्हटलं आज तर माझ्याजवळ 10,000 नाही आहे, कारण मी म्हटलं माझा तुझ्यावरती विश्वास आहे, तुझं काम कर, तुला नोकरी लागल्यानंतर मला माझी वस्तू वापस आणून दे. मी त्यांनी 1 महिन्याची मुदत दिली, पण त्यांनी मला 15 दिवसात वापस दिला. आणि मी त्याला माझा गुण दिला. त्याच्यानंतर त्याचं काम झालं, त्याला नोकरी लागली. सोबतच माझ्यासोबत असणाऱ्या अनेक अशा काही छोट्या मुली होत्या, माझ्या मैत्रिणी होत्या. नेहमी म्हणायच्या की मॅडम तुम्ही सगळं करता, गाडी का शिकत नाही, गाडी का शिकत नाही. नेहमी नवऱ्याला म्हटलं की गावाला Okay.